नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। चला तर मग आज आपण एक सुंदर असा उपाय बघणार आहोत। अगदी म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला फक्त आणि फक्त याच बद्दल होतं की ताई पैसे मिळवण्यासाठी आमचं खूप कर्ज आमच्यावर झालेलं आहे, कर्जातून मुक्तता होण्यासाठी किंवा खूप ठिकाणी पैसे अडकलेले आहे पैसे मिळण्यासाठी किंवा आम्हाला स्वतःला खूप पैसे हवे आहे, तर त्यासाठी काहीतरी उपाय सांग आणि विशेषतः लाल किताबचा उपाय सांग असंही मला सांगण्यात आलं। तर म्हटलं चला जो उपाय आपण स्वतः करून बघितलेला आहे असाच उपाय तुमच्या सोबत शेअर करूया। उपाय तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी माझा स्वतःचा अनुभव सांगते, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे खात्री पटेल की हो या उपायाने हा असा अनुभव यांना आला तर आम्हाला पण येईल आणि तुम्ही अगदी विश्वासाने हा उपाय कराल। त्यापूर्वी आपला चॅनल नवीन आहे, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि आतापर्यंत तुम्ही जे काही प्रतिसाद देताय तसाच प्रतिसाद देत राहा पुढे पण। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ सगळे तुमच्यासाठी उपयुक्त आहे, शेवटपर्यंत बघत चला आणि दररोज 1 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो तो बघायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आपण आपल्या या उपायाला कर्जमुक्तीचा, अडलेले पैसे मिळवण्यासाठी किंवा भरपूर पैसे कमावण्यासाठीचा जो उपाय आहे या उपायाला सुरुवात करूया। उपाय सांगण्यापूर्वी अगदी 2 मिनिटात तुम्हाला मी माझा अनुभव सांगते। अनुभव असा आला की एका ठिकाणी म्हणजे अगदीच एका नातेवाईकांकडे आमचे भरपूर पैसे अडकलेले होते। त्या व्यक्तीला त्यांना आम्ही पैसे दिले, त्यांना गरज होती तेव्हा, पण आता नातेसंबंध अगदी जवळचे असल्यामुळे आम्ही पटकन पैसे त्यांना मागूही शकलो नाही। 1 वर्ष गेले, 2 वर्ष, म्हणजे पहिले मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की त्यांना पैसे मागा, पण आता नातेसंबंध जवळचे असल्यामुळे आपण डायरेक्ट म्हणूही शकत नाही आणि पैशामुळे नात्यामध्ये पण दुरावा येतो, त्यामुळे तेही काही बोलले नाही। 1 वर्ष 2 वर्ष गेली, आता पैसे तर हवे होते, आम्हालाही पैशाची गरज होती, पण आम्ही बोललो नसल्यामुळे त्यांनी पण नाव घेतलं नाही। नंतर त्यांचं फोन, घरी येणं जाणं सगळं कमी झालं, पण पटकन आपण असं म्हणू शकत नाही ना की जवळ असल्यावर एखाद्या लांबच्या व्यक्तीला पटकन म्हणू शकतो की आमचे पैसे देऊन टाक, पण जवळच्या व्यक्तीला पटकन म्हणू शकत नाहीये आणि त्यांनी पण स्वतःहून काहीच बोलले नाही। मग आता खूपच पैशाची गरज आहे, काय करावा? मग लाल किताब मधला एक उपाय मला समजला, माहित होता पण मी कधी केला नव्हता कारण की म्हणजे गरज कधी वाटली नाही तेवढी, पण मग म्हटलं ठीक आहे करून बघू आपण पण। आणि हा लाल किताब मधला सगळ्यात प्रभावी उपाय आहे जो तुमचे अडलेले पैसे असेल किंवा कर्जमुक्तीसाठी, म्हणजे फक्त अडलेले पैसे मिळवण्यासाठीच नाही हा उपाय, तर आपल्याला जे हवे तेवढे पैसे मिळवण्यासाठी पण हा उपाय केला जातो। तो लाल किताब मधला उपाय मी करायला सुरुवात केली। उपाय 21 दिवस मला करायचा होता। पहिल्या दिवशी केला, दुसऱ्या दिवशी केला, तिसऱ्या दिवशी मी उपाय केल्यानंतर माझे मिस्टर स्वतःहून येऊन मला म्हटले की अगं त्यांचा फोन आला होता आणि ते बोलले की तुमचे पैसे द्यायचे होते पण पैशांची जुळवाजुळव होत नव्हती, त्यामुळे पैसे द्यायचे राहिले, आता आमच्याकडे पैसे आलेले आहे, तुमचे पैसे मी तुम्हाला ऑनलाईन देऊन टाकतो। म्हणजे बघा फक्त उपाय करून 3 दिवस झाले होते, तर लगेच त्यांचा फोन आला आणि त्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी त्यांनी अकाउंटला पैसे ट्रान्सफर पण केले। अमाऊंट अगदीच छोटी नव्हती आणि अगदीच मोठी नव्हती, पण पैसा असतो, थोडा असेल जास्त असेल, आपला हक्काचा, आपला कष्टाचा पैसा तो पैसाच असतो आणि तो आम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये मिळाला। म्हणजेच काय 21 दिवसाचा मी उपाय करणार होते, पण 4थ्या-5व्या दिवशीच आम्हाला आमचे जे काही पैसे होते ते मिळाले आणि उपाय सक्सेसफुल झाला। म्हटलं चला खूप जणांच्या कमेंट येत आहेत, तर त्यांना पण आपण हाच लाल किताब मधला प्रभावी असा उपाय सांगूया, जेणेकरून तुमचेही पैसे कुठे अडकले असतील, तुम्हालाही भरपूर कर्ज असेल, त्या कर्जातून मुक्त व्हायचं असेल किंवा भरपूर पैसे कमवायचे असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता। कष्टाला पर्याय नाहीये, कष्ट करावेच लागतात, पण त्यासोबत नशिबाची साथ असणं गरजेचं आहे, ते नक्कीच तुम्हाला या उपायाने मिळणार आहे। चला तर मग उपाय काय आहेत ते मी तुम्हाला सांगते। उपाय करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सांगते। उपाय करण्यासाठी आपल्याला तमालपत्र घ्यायचं आहे, अखंड तमालपत्र घ्यायचं आहे, कुठेही चिरलेलं तुटलेलं तमालपत्र नसावं। त्याला कोणी हिंदीमध्ये बघा तेजपत्ता म्हणतात, जो आपल्या मसाल्यांच्या पदार्थामध्ये असतो, ते तमालपत्र 1 घ्यायचं आहे। त्याचबरोबर दालचिनी बघा, लाकूड असतं छोटस असं दालचिनी, ती पण मसाल्याच्या पदार्थामध्ये आहे, दालचिनीची पावडर आपल्याला घ्यायची आहे। आणि एक महत्त्वाची म्हणजे लवंग। पैशाची कोणताही उपाय असेल, म्हणजे पैशाशी रिलेटेड कोणताही उपाय असेल, त्या उपायामध्ये जर तुम्ही लवंग वापरत नाहीये तर तो उपाय अगदीच यशस्वी होणारच नाहीये असं मी तर नक्कीच म्हणेल, कारण लवंग माता लक्ष्मीला फार फार प्रिय आहे।
पैशाशी रिलेटेड तुम्ही कोणताही उपाय करा, त्यामध्ये लवंग असते म्हणजे असतेच. आपल्याला एक तमालपत्र, एक लवंग आणि दालचिनीची थोडीशी पावडर घ्यायची आहे. उपाय किती दिवस करायचा, तर उपाय 21 दिवस करायचा आहे. त्याचबरोबर उपाय करायला सुरुवात कधी करायची, तर उपाय करायला सुरुवात तुम्ही एकतर रविवार पासून करा. आज रविवार आहे, आज दिवसभरामध्ये कधीही करा, किंवा रविवारच्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ नसेल बघत, नंतर बघत असाल तर तुम्ही या उपायाला सुरुवात कोणत्याही शुक्रवारी किंवा कोणत्याही रविवारी करू शकता. आता कसं करायचं, काय करायचं, किंवा मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळा असेल तर त्यावेळेस उपाय करू शकतो का, तर नाही करू शकत. कारण हा उपाय आपल्याला आपल्या देवघरात समोर बसून करायचा आहे. त्यामुळे मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर हा उपाय करू शकत नाहीये. स्त्री असेल, पुरुष असेल, हा उपाय दोघंही करू शकता. आता उपाय करण्यासाठी ह्या वस्तू तुम्ही घेतल्या, देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचे, सगळ्यात पहिले तमालपत्र. समजा ही तमालपत्राची पुढची बाजू आहे आणि ही मागची बाजू आहे. तमालपत्राची ही जी बाजू आहे इथे आपल्याला ब्ल्यू, रेड किंवा ग्रीन, लाल, हिरवा किंवा निळा या 3 कलरपैकी कोणत्याही रंगाचा पेन घ्यायचा आहे. आणि तुमची जेवढी अमाऊंट तुम्हाला हवी आहे, जेवढे पैसे तुम्हाला हवे आहे, किंवा जेवढं कर्ज तुमच्यावर आहे, किंवा तुमचे एखाद्या व्यक्तीकडे जेवढे पैसे अडकलेले आहे तेवढी अमाऊंट इथे लिहायची आहे. मग 1 लाख असेल, 10 लाख असेल, 50,000, 20,000 जी काही अमाऊंट असेल ती आपल्याला इथे त्या तमालपत्रावर लिहायची आहे. तमालपत्रावर अमाऊंट लिहिल्यानंतर आपल्याला त्या अमाऊंटवर, म्हणजे जिथे आपण अमाऊंट लिहिलेली आहे ना, त्या अमाऊंटवर आपल्याला आपण जी दालचिनीची पावडर घेतलेली आहे ती पावडर थोडीशी टाकायची आहे. त्यानंतर बघा तमालपत्र असं असतं, तर तमालपत्राच्या इथे इकडून एक घडी आणि इकडून एक घडी अशा 2 घड्या करायच्या आहे. आणि 2 घड्या जेव्हा जिथे येईल ना अशा, तिथे आपल्याला इथे एक लवंग, आपण एक लवंग घेतलेली आहे बघा, अखंड लवंग, ती अशी खुचून द्यायची आहे. म्हणजे तमालपत्राच्या आरपार ती लवंग जाईल. मग त्या तमालपत्राची छोटीशी अशी घडी होईल. ती घडी आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. आपण देवघरासमोर बसलेला आहे, उजव्या हातामध्ये घडी घ्यायची, ती तमालपत्र घ्यायचं, डोळे बंद करायचे आणि ओम नमो महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा 21 वेळेस मंत्र जप करायचा. ओम नमो महालक्ष्मी नमो नमः, ओम नमो महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा 21 वेळेस मंत्र जाप करायचा. त्यानंतर तुमचे जे काही पैशाशी काम आहे, समजा तुम्ही त्यामध्ये अमाऊंट लिहिलेली आहे, अडकलेले पैसे आहे, तर मला माझे 50,000 रुपये 21 दिवसामध्ये मिळाले आहे, मला माझे 50,000 रुपये 21 दिवसात मिळाले आहे, थँक्यू युनिवर्स, असं पण आपल्याला 21 वेळेस म्हणायचं. किंवा कर्जमुक्त व्हावं असं वाटत असेल तर कर्ज हा शब्द वापरायचा नाही, कारण हा ऑलरेडीच निगेटिव्ह शब्द आहे. त्यामुळे म्हणायचं माझ्याकडे या 21 दिवसामध्ये 1 लाख रुपये आलेले आहे. जर तुमच्यावर 1 लाख कर्ज असेल तर म्हणायचं माझ्याकडे या 21 दिवसामध्ये 1 लाख रुपये आलेले आहे, थँक्यू युनिवर्स, माझ्याकडे या 21 दिवसामध्ये 1 लाख रुपये आलेले आहे. किंवा तुम्हाला जर अर्जंटमध्ये पैशाची गरज असेल तर काय म्हणणार तुम्ही, तुम्हाला असं मूड बंद करायचे आणि मग म्हणायचं मला अर्जंटमध्ये 50,000 रुपये मिळाले आहे, थँक्यू युनिवर्स, मला अर्जंटमध्ये 50,000 रुपये मिळाले आहे, थँक्यू युनिवर्स, असं आपल्याला म्हणायचं आहे. पहिले 21 वेळेस ओम नमो महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा. नंतर 21 वेळेस आपला जी काही इच्छा आहे, ज्या इच्छेसाठी आपण तो उपाय करतोय ती इच्छा त्या पॉझिटिव्ह वे मध्ये त्या तमालपत्राला सांगायची. त्यानंतर तमालपत्र तसंच उजव्या हातामध्ये ठेवायचं, डोळे बंद करायचे आणि व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे काय, तर जी इच्छा आपण आता तमालपत्राला सांगितली ती जशी की पूर्ण झालेली आहे असं चित्र आपल्याला डोळ्यासमोर उभा करायचं. व्हिज्युअलाइज करून झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये बघा मातीची पंती असते, मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये कापूर, भीमसेनी कापूरचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे, तो कापूरचा तुकडा त्या पंतीमध्ये टाकायचा आणि आपण जे तमालपत्र बनवलेलं आहे ना लवंग लावून, ते तमालपत्र त्या पंतीत ठेवायचं आणि कापूर जाळून टाकायचं आहे. कापूर सोबत तमालपत्र पूर्णपणे जळून जाईल. त्यानंतर तमालपत्राची जी काही राख होईल ती राख शांत झाल्यानंतर हातामध्ये घ्यायची उजव्या आणि या युनिवर्समध्ये 3 वेळेस फुंकर मारायची आहे आणि म्हणायचं आहे थँक्यू युनिवर्स, माझी इच्छा पूर्ण झाली आहे, थँक्यू युनिवर्स, माझी इच्छा पूर्ण झाली आहे, असं 3 वेळेस आपल्याला म्हणायचं आहे. हा उपाय तुम्हाला सलग 21 दिवस करायचा आहे. एकच नियम आहे तो म्हणजे नियम हे पण आहे की मासिक धर्म असेल, विटाळ सुतक असेल तर करता येणार नाही, 21 दिवस उपाय करता येतो, नॉनव्हेज खाता येणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला 21 दिवस एकाच टायमिंगला हा उपाय करायचा आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी उपाय करताय,
9 वाजता समजा, तर तुम्हाला पुढचे 21 दिवस सकाळी 9 वाजताच उपाय करायचा. तुम्ही समजा दुपारी करताय किंवा तुम्ही संध्याकाळी करताय, तर तुम्हाला पुढचे 21 दिवस त्याच टायमिंगला उपाय करायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही असा टायमिंग निवडा जेणेकरून तुम्हाला पुढचे 21 दिवस तो उपाय करायला ते सोयीस्कर जाईल. हे समजलं. आता जेव्हा मी हा उपाय केला होता तेव्हा मला तिसऱ्याच दिवशी अनुभव आला, पण माझे पैसे मिळाले नव्हते. त्यांचा फोन आला होता, मग मला पैसे मिळाले ते 4थ्या ते 5व्या दिवशी. मग मी तिसऱ्या दिवशीच उपाय करायचं थांबवलं का? तर नाही, माझे पैसे मला मिळाले. म्हणजे माझं जे उपाय, ज्या गोष्टीसाठी मी हा उपाय करते ते काम जेव्हा माझं 100% पूर्ण झालं असं मला वाटतंय, आता माझे पैसे आले, सगळं झाले, सगळे पैसे आले, 100% काम पूर्ण झालं, मग मी तो उपाय थांबवला. मग मी पुढे 21 दिवस कंटिन्यू केला नाही, फक्त 5 दिवस केला आणि 6व्या दिवशीपासून उपाय थांबवला. आता उपाय करताना दररोज 1 तमालपत्र लागणार आहे. म्हणजे 21 दिवस आपल्याला 21 तमालपत्र लागणार आणि 21 लवंगा लागणार आहे. दालचिनीची एकत्रच तुम्ही भरपूर अशी पावडर बनवून ठेवा जेणेकरून रोज थोडी थोडी तुम्हाला ती वापरता येईल. अतिशय सुंदर आणि अतिशय सोपा हा उपाय आहे. खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे. कारागिरी सिद्ध आणि अनुभव सिद्ध हा उपाय आहे. लाल किताब मधला सगळ्यात प्रसिद्ध उपाय आहे. त्यामुळे जर तुम्ही हा उपाय करणार असेल तर मनामध्ये अगदी पॉझिटिव्ह भावना, मनामध्ये तुमचा विश्वास तेवढा पाहिजे की हो माझी इच्छा पूर्ण होणार आहे, आणि मग तुम्ही हा उपाय करा. नक्कीच तुम्ही ज्या कोणत्या गोष्टीसाठी हा उपाय करताय ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरेल अशी मी आशा करते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणाचेही पैसे कुठेही अडकलेले राहू नये. प्रत्येक जण कर्जातून मुक्तता व्हावी आणि प्रत्येकाने भरपूर पैसा कमवावा. त्यामुळे तुमच्या मित्रांना, फॅमिलीमध्ये सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका सुंदर आणि नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.